हॅलो, चला सामना मात्र आपण सुरू करणार आहोत. जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं गावदेवी व बहिरीनाथ क्रिकेट संघ वारदुले आयोजित जीबी ट्रॉफी मध्ये सगळ्यांचं इथे सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया. आज मात्र स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. डे नाईटचा हा फॉर्मॅट आपण पाहतोय आणि पहिली मॅच आपल्या भेटीला येते जिथे नवतरुण भाताण आणि आरसीसी भगतवाडी या दोन मातब्बर संघादरम्यान ही लढाई मात्र आपण पाहणार आहोत. 5 ओव्हरची आहे मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेच आहे. संजय 11 भातान संघ आणि आरसीसी भगतवाडी अशी मॅच मात्र आपण पाहणार आहोत. ऑफिशियल पंच इकडे मात्र सज्ज झालेत. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच मात्र ऑन. 3, 2, 1 अँड लेट्स प्ले. पहिलाच बॉल आहे. गोलंदाजीच्या मार्क वरती पहिला गोलंदाज संजय 11 भातान टीम कडून रोहित पाटील. स्ट्राईक एंड वरती आपण रुद्र भगतला पाहताय नॉन स्ट्राईक एंड वरती अनिकेत मात्रे. पहिलाच बॉल कॅट केलाय. खूप चांगला फटका. नंबर 4 वेलकम फॉर चौकारानं डावाची सुरुवात. हा पहिला चौकार बॅट्समन रुद्र भगतच्या बॅटमधून. इकडे बॉलर मात्र तयार झालाय. हो हो हो, ओव्हर पिच बॉल होता. चांगली गोलंदाजी रोहित पाटील. हा पहिला तेज तरार गोलंदाज आहे संजय 11 भातान संघाचा. अगदी चांगली स्पर्धा आपण पाहताय. जीबी ट्रॉफी वारदुली. अगदी दमदार आयोजन पाहायला मिळत आहे. मालिकावीर साठी बाईक देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. ओ, यावेळेला मात्र आखूट टप्पाचा बॉल मिड ऑफ क्लिअर कर. बॉल मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चाललाय आणि तिकडे मात्र 2 रन्स सहज आणि सोप्यारित्या कंप्लीट झाल्यात. 2 धावा मिळतात. 2 नंतर संघाची धावा संख्या मात्र 6 वरती पोहोचली आहे. 6 धावा फलक्यावरती. आमचे साथी स्कोरर राहुल माळी, मॅन फ्रॉम केवाले, कांचनजी पालकर सर यांच्या गावातील हे स्कोरर आमच्या सोबत जॉईंट आहेत. त्यानंतर आज संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत ते दीपक पाटील सर पळसपे आणि बापू शहा सर देवीचा पाडा हे देखील थोड्या वेळात आपल्या सोबत जॉईंट होणार आहेत. बॅटकेट, बॅटची वरची टोकाची कडा घेऊन बॉल मात्र निघालाय सीमारेषा पलीकडे आणि शॉर्ट थर्डमॅनच्या बाहेर. आणखीन एक चौकार बॅट्समन रुद्र भगतच्या बॅटमधून. धावसंख्या धावा फलक्यावरती 10 आपण पाहताय. 5 ओव्हरची मॅच आहे आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले नंबर 1. ज्या वेळेला 5 ओव्हरच्या षटका असतात त्यावेळेला पॉवर प्ले आणि पॉवर प्ले नंबर 1 आणि पॉवर प्ले नंबर 2चे षटक आपण नेहमी पाहतो. इकडे मात्र चांगला फटका खेळला आणि तिकडे डीप मध्ये फिल्डर होते. धाव एक सिंगल. 5 बॉल झालेत. धावसंख्या धावफलक्यावरती 11 आपण पाहताय. 11 धावा धावफलक्यावरती आहेत. शेवटचा बॉल मात्र या षटकातील बाकी आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे. चांगली बॅटिंग राहिली आहे रुद्र भगत. त्यानंतर मग अनिकेत मात्रे जो खेळाडू नॉन स्ट्राईक एंड वरती बराच वेळ होता आता स्ट्राईक एंड वरती आलाय. ओ, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग मिड ऑफ कडे आपण पाहताय. तिकडे मात्र धाव मिळणार नाहीये. पहिलं षटक एंड झालंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करणारा आरसीसी भगतवाडी संघ मात्र पोहोचलाय तो विदाउट विकेट. 11 धाव संख्येवरती. 11 लॉस ऑफ 0 विकेट. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज रोशन भोईर आपल्याला गोलंदाजीच्या मार्क वरती पाहायला मिळेल. नंबर 2चं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये 11 धावा बनल्यात. पॉवर प्ले नंबर 2च्या षटकाला सुरुवात झाली आहे.
चांगली फलंदाजी रुद्र भगतची पाहिली आहे. त्याने मात्र 10 धावा 5 बॉल वरती बनवल्यात. अनिकेत शेवटचा बॉल खेळला आणि शेवटच्या बॉल वरती धाव मिळाले नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मात्र आपण पाहता. ऑन साइडला मिड विकेट कडे खेळाडू आहे. एक फिल्डर अगदी समोर लॉंग ऑफला, एक लॉंग ऑनला पाहताय आपण. रोशन ओहो रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल होता. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, इकडे कनेक्शन मात्र झाला नाहीये आणि त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहताय. चांगली गोलंदाजी, दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि दोन्ही टीमचा विचार केला गेला तर या सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. ओ एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड साइड आउट, एक्स्ट्रा कव्हर्स कडे बॉल निघालाय. थांबवण्याचा प्रयत्न जरूर होईल परंतु आउटफील्ड फार फास्ट आहे. बॉल एकदा निघाला तर थांबवणं मात्र कठीण. 4 रन्स ओ दी लाईन, हा चौकार. पंधरा रन्स धाव फळक्यावरती. 2 बॉलचा खेळ संपलाय. या अगोदरचा फटका मात्र क्रिकेटचा प्रॉपर सौंदर्य दाखवणारा फटका, जिथे इनसाइड आउट हा फटका मात्र एक्झिक्यूट केला. रुद्र भगतला आपण स्ट्राइक एंड वरती पाहता. चांगली बॅटिंग केली आहे. ओ या वेळेला मात्र ग्लान्स करण्याचा प्रयत्न, पायाला बॉल लागलाय आणि तिकडे मात्र शॉर्ट फाईन कडे निघालाय. सिंगल डबलचा प्रयत्न झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्यात लेग बायच्या साहाय्यानं. पायावरती बॉल लागला, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा इथे सहजरित्या धावून कंप्लीट केल्यात. 2 धावा मिळतात. 2 नंतर संघाची धाव संख्या मात्र 17 वरती पोहोचली आहे. तीन बॉलचा खेळ मात्र इकडे संपलाय. पॉवर प्लेचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 17 वरती संघ पोहोचलाय. सलामीची जोडी मैदानात आहे. ही एक जमेची बाजू आहे बॅटिंग करणाऱ्या आरसीसी भगतवाडी. ओ लो फुल टॉस बॉल, इडे मात्र चपराक लगावली आहे. पॉवरफुल हिटिंग, बॉल मात्र निघून गेलाय. लॉंग ऑन, सीमा रेषा पार आणि हा चौकार रुद्रच्या बॅट मधून. 21 धावा फळक्यावरती. कमालीची बॅटिंग, आक्रमण करण्याचं ठरवलंय. शॉर्ट फॉर्मॅट आहे टेनिस क्रिकेट. सध्याच्या स्थितीला आपण पाहताय 5 ओव्हर 4 ओव्हर 3 ओव्हरच्या मॅच असतात आणि त्यावेळेला मात्र मोठे फटके खेळण्या व्यतिरिक्त पर्याय आपल्याकडे नाहीये. बॅटची लिडिंग एज, पुनश्च बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक नंबर 4 चौकार. आणि नेक्स्ट मॅच साठी खरोशी आणि बोकरपाडा दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी या. आणि या इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. एखाद्या टीमचा कॅप्टन इथे असेल, एखाद्याचा नसेल. ज्या टीमचा कॅप्टन अवेलेबल असेल त्या टीमला टॉस विन दिला जाईल. या मॅच मध्ये तेच घडलेलं आपण पाहिलंय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र फलंदाज बाद. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू मात्र लागलाय तो आरसीसी भगतवाडी संघाला आणि खेळाडू मात्र बाद झालाय तो रुद्र भगत. धावसंख्या धावफलकावरती 21-25 असताना 2 षटकांचा खेळ मात्र संपला आणि धावसंख्या धावफलकावरती 25 आहे आणि एक फलंदाज रुद्र भगत मात्र बाद झालाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज रोहित पाटील इकडे मात्र सज्ज झाला. ज्या रोहित पाटीलला एक षटक फेकलं होतं
5 षटक 4 गोलंदाज हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे एक गोलंदाज 2 षटक फेकू शकतोय आणि रोहित पाटील वरती जिम्मेदारी सोपवली आहे. ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेला मात्र ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. शरीराचा वेध घेणारा बॉल आपण पाहिलाय. हो, लेग बायच्या साने एक सिंगल धाव इथे मिळते. सिंगल न धाव संख्या 26 वरती पोहोचली आहे. 26 धावा फळक्यावरती. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. पहिला खेळाडू रुद्र भगत बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर घरात दाखल झालाय. हा देखील विस्फोटक खेळाडू आहे. ऑन स्ट्राइक एंड वरती आहे रोहित पाटील. ओ, बिग हिट खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र संपर्क बॅटचा झालाय. विकेट किपरच्या सुरक्षित हातामध्ये बॉल विसावलाय आणि हा दुसरा धक्का. आणखीन एक खेळाडू तंबू मध्ये परतलाय, तो भगतवाडी टीमचा सागर भोईर. एक चालक विकेट किपर मात्र आपण विकेटच्या मागे पाहताय. एक चांगला झेल कॅरी केलाय विकेट किपर कडून. नेहमी अपेक्षा ठेवली जाते की एज लागलेले झेल विकेट किपरने कॅरी करावे आणि तोच काम आज सागर भोईर मात्र या ठिकाणी करतोय. 2 धक्के इकडे मिळालेत आरसीसी भगतवाडी टीमला. धावसंख्या धाव फटकावरती 26-26 आपण पाहताय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नंबर 4 वरती टू डाऊन साठी सागर म्हात्रे. 2 विकेट लवकर गेल्यात. सागर इकडे मात्र हो, पहिलाच बॉल रिव्हर्स खेळलाय. तिकडे मात्र फिल्डर आहे. बॅकवर्ड पॉइंट कडे बॉल चालला होता. धाव एक सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्येत बदल. धावसंख्या 27 वरती पोहोचली आहे. 27 धावा फडक्यावरती. या षटक्यामध्ये चांगली गोलंदाजी रोहित पाटील. एक तेज तरार आणि व्हेरिएशन असलेला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करतोय. परत एकदा बिग हिट खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र यष्टा उद्ध्वस्त केल्यात. दांडी गुल केली आहे. फलंदाज मात्र बाद झालाय आणि आणखीन एक झटका इकडे लागलाय, तो भगतवाडी संघाला. सत्तावीस धावा फळक्यावरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अमित केनी. 3 विकेट गेल्यात. रोहित मात्र चांगली गोलंदाजी करतोय आणि जे काम करण्यासाठी रोहितला गोलंदाजी दिली होती ते काम अगदी परफेक्ट रित्या मात्र बजावतोय. कारण पहिलं षटक रोहितचं आपण पाहिलं तर थोडस महागडे गेलं होतं. 11 धावा घेतल्या होत्या, परंतु यावेळेला मात्र कमबॅक केलं जाते. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. या मॅच मध्ये भगतवाडी टीमच्या खेळाडूंकडून रिव्हर्सचे फटके भरपूर आपण पाहिलेत. पहिलाच बॉल खेळत असताना हा प्रयत्न करणं कितपत योग्य आहे. कदाचित लेफ्टी बॅटर समोर आहे आणि त्याच्या विरुद्ध हा फटका उपयुक्त ठरू शकला असता, परंतु चांगली गोलंदाजी रोहित पाटीलला आपण पाहताय. ओहो, पायावरती बॉल. थोडासा ओव्हरपिच होता. टायमिंग होत नाहीये. षटक एंड झालंय. खूप चांगली गोलंदाजी. कमबॅक पुनरागमन करणारं षटक रोहित पाटीलला मात्र फेकलंय. धावा खर्च केल्यात त्या केवळ 2 आणि विकेट मिळवल्यात त्या 2. खूप चांगली गोलंदाजी रोहितची इथे झाली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये पाणी आपण घेऊन जा. 12वा खेळाडू. थोडासा ड्रिंक्स ब्रेक घ्यायला जाईल आणि 3 षटक्यानंतर आरसीसी भगतवाडी संघ मात्र पोहोचलाय तो 28 धावसंख्येवरती.
चौथ्या षटकाला सुरुवात आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाज तनिष धुमारेला आपण पाहताय. धावा संख्या 28. 3 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटक बाकी आहेत आणि 2 षटकामध्ये अगदी धावगतीवरती थोडस लक्ष द्यावं लागेल. पहिला बॉल आहे. ओहो जबरदस्त बॉल टाकलाय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. यॉर्कर लाईनचा बॉल फेकला होता, त्याच्यावरती सन्मान दिलाय. रक्षात्मक पवित्र दाखवला बॅटर अमित केनी या फलंदाजानं आणि बॉलला खेळून काढले फक्त आणि फक्त सेन्सिबल क्रिकेटनं. एक सिंगल धाव. पहिल्या बॉलवरती सिंगल. धाव संख्या धाव फलक्यावरती 29 आपण पाहताय. खूप चांगली गोलंदाजी रोहित पाटीलनं मात्र केली होती. पूर्णपणे या मॅच मध्ये भातान संघ मात्र परतलाय. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. सागर भोईर जर्सी नंबर 17 इकडे चूक करणार नाहीये. मी मगाशी उल्लेख केला होता, एक चांगला विकेट किपर आहे आणि आणखीन एक झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद आणि हा चौथा धक्का भगतवाडी संघाला मात्र लागलाय. सुबोध मात्रे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. जिथे सुरुवात चांगली राहिली होती, शेवट मात्र थोडासा खराब होत चाललाय की काय. कारण सुरुवातीला 11 धावा पहिल्या 4 बॉल वरती झाल्या होत्या, परंतु त्यानंतर धाव गतीवरती थोडासा ब्रेक इकडे लावला गेलाय. अगदी दुसरा गोलंदाज आपण रोशन भोईरला पाहिला. रोशनने देखील 12 धावा दिल्या होत्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये ज्या 2 धावा रोहित पाटीलने दिल्या आणि 2 विकेट मिळवल्या, तिथून थोडासा मोमेंटम भातान टीमला मिळाला. रिव्हर्स फटका. ओहो कमालीचा फटका खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. हा वेलकम 6 षटकार पहिल्याच बॉल वरती अनोख्या स्टाईलनं इकडे सुरुवात मात्र केली ती बॅटर सुबोध म्हात्रे या खेळाडूनं. अगदी भगतवाडी संघ रिव्हर्सचा भरपूर अभ्यास करून आलाय की काय. कारण हा तिसरा नाही तर चौथा खेळाडू आपण पाहिला ज्याने पहिल्याच बॉल वरती रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि हा अटेम्प्ट सक्सेसफुल देखील ठरलाय. पहिला षटकार इकडे मात्र बॅट्समन वाकू टप्पाचा बॉल चांगला लेंथ वरती पडलाय. गुडले स्पॉट वरती बॉल पडला. टप्पा पडल्यानंतर थोडासा मात्र राईज झालाय आणि इकडे विकेट किपरच्या सुरक्षित हातामध्ये बॉल विसावला. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. कमबॅक केलं जातंय तणीच्या माध्यमातून राऊंड विकेट. परत एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. इकडे दांडी गुल केली आहे. सारखे सारखे हे प्रयत्न तुम्ही करू शकत नाहीयेत. गोलंदाज देखील तितका चालाक तितका चतुर आहे आणि हे त्यानं दाखवून देखील दिलंय. एक षटकार रिव्हर्सचा पाहायला मिळाला, पण त्याच्यावरती त्यानंतर मग प्रतिउत्तर देत असताना तनिष धुमारे या गोलंदाजाने ही विकेट मिळवली आहे आणि आणखीन एक धक्का इकडे लागलाय तो आरसीसी भगतवाडी संघाला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी भोकरपाडा आणि करोशी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे. त्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी या आणि ज्या टीमचा कॅप्टन इथे उपस्थित असेल त्या टीमला टॉस विन दिला जाईल. हा देखील रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. सगळ्यांचा तोच प्रयत्न होता. इकडे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. चौथं षटक संपलंय. 4 ओव्हरचा खेळ मात्र एंड झालाय आणि भगतवाडी संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 35 या धावसंख्येवरती. 4 ओव्हरनंतर 35 धावा झाल्यात. शेवटचं षटक स्लॉगवर हाणामारीचं षटक मात्र इकडे बाकी आहे आणि या षटकामध्ये किती धावा घेतल्या जातील. कमीत कमी 15 धावा घेण्याचा प्रयत्न करायला हवाय, कारण समोर देखील चांगला संघ आहे. रोहित, ऋतिक, सागर यासारखे चांगले चांगले खेळाडू ज्या टीम मध्ये आहेत आणि त्यांच्या विरोधात 50+ धावा बनवणं ह्या गरजेचे आहेत. शेवटची ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज शर्विन जुमारे हा गोलंदाज.
हो लेफ्ट हँड गोलंदाज आहे. पहिला बॉल थोडासा ओव्हर पिच होता, ऑन द राईज खेळायला फटक्या. डीप मध्ये मात्र मिड विकेटला चाला एक सिंगल डबलचा कॉल. आणि सुरुवातीला मात्र दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न नव्हता. थोडस तू मै चालू होतं, परंतु शेवटला मात्र नॉन स्ट्राईक एंड वरच्या खेळाडू क्रीज सोडून अगदी मध्यभागी आला आणि तिकडे दुसरी धाव ही सहजरित्या कंप्लीट करून घेतली आहे. 2 धावा मिळतात. पहिल्या बॉलवरती धावसंख्या 37 वरती पोहोचली आहे. हा चेंडू ओ फुलटास बॉल वी शेप मध्ये खेळलाय, लॉंग ऑफ कडे. कमालीची फिल्डिंग, जाग्यावरून थ्रो मात्र विकेट किपरच्या हातामध्ये इथे केला जातो. एक सिंगल. धावसंख्या 38 वरती 38 वरती पोहोचली आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय. 38 धावा फळक्यावरती. गोलंदाज तयार आहे. ओ फिरून मारण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. आता मोठे फटके खेळावे लागतील. सिंगल डबल धावांपेक्षा मोठ्या फटक्यांना प्राधान्य दिले गेलं पाहिजे, कारण धावा तितक्याशा बनल्या नाहीयेत. थोडीशी कमी धावसंख्या आपण पाहता. बाटकॅट मागे चालला बॉल, थांबवणं कठीण आहे. मी सामना सुरू होण्याच्या अगोदरच सांगितले, मागे आउटफील्ड फार फास्ट आहे, त्यामुळे एकदा बॉल निघाला तर थांबवणं मात्र कठीण. तेच घडले. मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. हा मच निडेड चौकार, कारण ज्या चौकाराची नितांत गरज होती भगतवाडी संघाला तो चौकार आला. धावसंख्या पोहोचली आहे ती 42 42 या धावसंख्येवरती. 2 बॉल्सचा खेळ अंतिमच्या बाकी आहे. हा कोटप्पाचा बॉल, इकडे मात्र अप्परकट खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट कडे बॉल चाललाय, सीमा रेषा पार. खूप चांगला फटका, क्रिकेटचा प्रॉपर हिट, प्रॉपर कनेक्शन दाखवणारा फटका. आणि हा सलगचा दुसरा चौकार. वैभवच्या बॅट मधून 2 चौकार आले. धावसंख्या 46 वरती पोहोचली आहे. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल. ओ यावेळेला मात्र शेवट गोड करणारा हा दमदार षटकार ठोकलाय तो बॅटर वैभव गव्हाणे या खेळाडून. आणि धावसंख्या मात्र पोहोचवली आहे ती 52 52 या धावसंख्येवरती. पहिल्या इनिंगचा पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपलाय आणि बॅटिंग करणाऱ्या आरसीसी भगतवाडी टीमने धावा मात्र 52 बनवल्यात. येणारे 30 बॉल आणि जिंकण्यासाठी संजय 11 भाता टीमला 53 धावसंख्येची मात्र गरज. चला टॉस करण्यासाठी खरोशी आणि भोकरपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की टॉस करण्यासाठी लगेच या. एस 52 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवल्यात, त्यामध्ये 2 धावा ह्या पेनल्टीच्या आपण ऍड करूया, म्हणजे धावा झालं 54. आणि जिंकण्यासाठी भातान संघाला 30 बॉल 5 षटक आणि 55 धावसंख्येची मात्र गरज. टॉस करण्यासाठी खरोशी टीमचा कॅप्टन मात्र इथे उपस्थित आहे. भोकरपाडा टीमच्या कॅप्टनला कॉल आहे टॉस करण्यासाठी. आणि जसा पहिला बॉल दुसऱ्या इनिंगचा डिलिव्हर होईल त्यानंतर मग खरोशी टीमला आपण टॉस विन देणार आहोत, कारण जर ऑपोजिट संघाचा कॅप्टन इथे उपस्थित नसेल तर समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील तेच घडलंय. भातान टीमचा कॅप्टन इथे उपस्थित नव्हता आणि त्यामुळे मग भगतवाडी टीमच्या कॅप्टनला आपण टॉस विन दिला होता. खरोशी टीमचं देखील मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करतोय, कारण दिलेल्या टाइमामध्ये तो संघ मात्र इथे उपस्थित राहिला होता. अगदी 4:30 वाजता परफेक्ट निकेश आपण त्या संघाला इथे उपस्थित होताना पाहिलं. आणि असं पाहिजे, जो टाइम आयोजक देतील त्या टाइम नुसार आपण वेळेवर उपस्थित राहणं हे गरजेचं आहे, कारण आयोजकांनी भरपूर मेहनत स्पर्धेसाठी घेतली असते. त्यामुळे स्पर्धा चांगली संपन्न व्हावी आयोजकांची देखील इच्छा आहे. आणि वेळेला खास करून महत्व दिलं गेलं पाहिजे. टाइम इज मनी. वेळ कधीही कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे वेळेला महत्व देत चला. पहिला बॉल पडण्याच्या अगोदर भोकरपाडा टीम कॅप्टन आपण इथे उपस्थिती दाखवायची आहे, अन्यथा मग समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल, याच्याकडे लक्ष ठेवा.
चला थोडस स्पीडअप करा पंचकरण. थोडासा उशिरा स्पर्धा सुरू होण्याला मात्र झालाय. इनिंगला सुरुवात आपण करतोय जिथे 30 बॉल वरती 55 धावा चेस करायच्यात. पहिल्या ओव्हर साठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय गणेश सोनावणे आणि स्ट्राईक एंड वरती सागर भोईर. नॉन स्ट्राईक एंड वरती बॅट्समन रोहित पाटील आपण पाहताय. 30 बॉल 55 धाव संख्येची मात्र गरज आहे. पहिला गोलंदाज गणेश सोनावणे पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी तयार झालाय. आणि इकडेच पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. एक फिल्डर समोर लावलाय लॉंग ऑनला, एक फिल्डर आपण लॉंग ऑफला काऊ कॉर्नरला पाहताय. पहिलाच बॉल आहे. ओ राऊंड द विकेट आला तसा पाठवण्याचा प्रयत्न सागर भोईर. इकडे मात्र बॉलला पाठवून दिलाय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. ऑन द राइज मिड विकेट क्लिअर करणारा सागर भोईरच्या बॅट मधून हा तडाका हा षटकार. आणि पहिला बॉल इकडे डिलिव्हर झालाय. आणि बोकरपाडा टीमचा कॅप्टन मात्र आलेला नाहीये, त्यामुळे खरोशी टीमच्या कॅप्टनला आपण इकडे टॉस विन दिलेला आहे. टॉस जिंकलाय खरोशी टीमनं आणि जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. चला पहिल्या बॉल वरती वेलकम 6 सागर भोईर. आणि सागर भोईरची ही खासियत राहिली आहे, नेहमी अटॅकिंग सुरुवात करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. ओव्हर पिच बॉल समोर खेळलाय. कोणताही फिल्डर नाहीये. पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर मग बॅटर्स साठी परभणीचं षटक. समोरून बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या वरतून 4 रन साठी हा चौकार. कमालीची सुरुवात, दमदार स्टार्ट दिला जातोय सागरच्या माध्यमातून. ज्या सुरुवातीची अपेक्षा भातान संघाला होती, 55 धावा चेस करायच्या म्हटल्या तर मग पहिल्या ओव्हर मध्ये 10-15 धावा येणं गरजेचे आहेत. आणि ती सुरुवात सागरच्या माध्यमातून या मॅच मध्ये दिली जाते. गोलंदाजावरती थोडासा प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न राऊंड द विकेट न सागर भोईर इकडे तयार. ओ फुलटास बॉल दिशा दाखवली आहे. आणि इकडे पंचांचा मात्र नो बॉलचा निर्णय. नो प्लस 4. इकडे हा बोनसचा पंजा. फिल्डिंग टीमनं इकडे मात्र रिव्ह्यू घेतलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज मात्र केले जाते. पंचांनी निर्णय दिलाय हा नो बॉल आहे. त्यानंतर फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू मात्र घेतला आणि तिसरे पंच द्वारकानाथजी चोरगे सर मात्र इकडे चेक करतील आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंचांचा मात्र नो बॉलचा निर्णय येतो आहे. आणि रिव्ह्यू देखील इकडे बॉलिंग करणाऱ्या भगतवाडी टीमनं मात्र गमावलाय. रिव्ह्यू घेतला होता परंतु रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलाय. नो प्लस 4 असा हा बोनसच्या स्वरूपात पंजा. ना दिवाळी ना दसरा हा बोनसचा चौकार इकडे सागर भोईरला मात्र मिळाला. आणि धावसंख्या पोहोचली ती 15-15 वरती. जबरदस्त बॅटिंग सागरची मात्र आपण पाहताय. आणि फ्री हिटचा बॉल आहे. उघडा ढोले पहा नीट. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट ओव्हर द विकेट न सागर इकडे मात्र चमकलाय. विषय परे बॉल फेकून दिलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या वरतून. तडाखा पाहायला मिळालाय. हा लॉंग हिट अँड व्हेरी स्ट्रॉंग हिट सागरच्या बॅटमधून षटकार. तीन बॉल आणि 21 धावा फळक्यावरती आहेत. काय बॅटिंग मात्र आपण पाहताय. जबरदस्त टोले जंग फलंदाजी. अरे जे बॉल मिळाले आणि ज्या ठिकाणी मिळाले ते सगळ्यांचा फायदा घेतलाय. फोर्थ विकेट गोलंदाज. ओ यावेळेला मात्र वॉर शॉट फॅबुलस फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. क्रिकेटचा CLASS क्लास दाखवणारा सागरच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. 4 रन्स. 25 धाव फलक्यावरती. पहिल्याच ओव्हर मध्ये मॅचची हवा पूर्णपणे काढून घेतली आहे ती सागर भोईर या खेळाडूनं. आणि अजूनही 2 बॉल बाकी आहेत आणि धाव संख्या तब्बल 25 वरती पोहोचली आहे. आज मात्र
फक्त तोडफोड करण्याचा बेत ठरून आलाय की काय सागर? फिल्डिंगची विवरचना थोडीशी चेंज केली जाते. काऊ कॉर्नरचा फिल्डर थोडासा इकडे लॉंग ऑन कडे सरकवलाय. एक फिल्डर लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध आपण पाहत आहे. फिल्डिंग कशीही लागू दे फरक पडत नाहीये. मोठे फटके खेळले जात आहेत. 5वा बॉल आहे ओव्हर द विकेट. ओ इकडे मात्र फिल्डिंगची विवरता जशी बदलवली, सागरची नजर पडली ऑन साइडला आणि मिड विकेट क्षेत्राकडे बॉलला पाठवून दिलं मिड विकेटच्या वरतून. आणखीन एक चौकार. शेवटचा बॉल बाकी आहे. ओ यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, झेल कॅरी केली आहे. पहिला धक्का, पहिल्या विकेटचं पतन भातान टीम साठी मात्र झाले. परंतु जे काम करण्यासाठी सागर भोईर आला होता ते काम अगदी परफेक्ट करून गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर भातान संघ तब्बल 29 धावसंख्येवरती पोहोचलाय. आणि इकडे भातान टीम साठी मात्र शुभेच्छा आल्यात आमचे साथी कॉमेंटेटर मयूर पाटील भिंगार, त्यानंतर प्रवीण पाटील, दत्ता शेंद्रे आणि प्रशांत शेंद्रे आणि संतोष माटे. सगळ्यांकडून या स्पर्धेसाठी आणि भातान टीम साठी शुभेच्छा आल्यात. त्यांचंही विशेष कौतुक आम्ही या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. तब्बल 29 धावा फडक्यावरती आहेत आणि 4 ओव्हरचा खेळ 24 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे आणि जिंकण्यासाठी रन्स बनवायच्या आहेत त्या 24 बॉल आणि फक्त 26 धावसंख्येची मात्र गरज. चोवीस बॉल आणि 26 धावसंख्येची मात्र गरज आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तेजस आंधळे हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती झालाय तयार. रोहित पाटील पहिला बॉल खेळण्यासाठी तयार आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 6 बॉल सागर भोईर खेळला होता. तब्बल धावा 29 त्यानं बनवल्या. 26 ची गरज आहे 24 बॉल मध्ये आणि इथून जर कमबॅक करायचं झालं तर मग खूप साऱ्या विकेट, खूप सारे डॉट बॉल फेकावे लागतील. पहिलाच बॉल थोडासा ओव्हरपिच होता. रोहित पाटील यावेळेला मात्र पूर्णपणे बीट झालाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. सागर भोईर बाद झाल्यानंतर त्याची जागा साभाळण्यासाठी नवीन खेळाडू रोशन भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्राईक एंड वरती रोशन आहे, स्ट्राईक एंड वरती रोहित आहे. ओ शॉर्ट पिच बॉल होता, फुलचा फटका, व्हेरी ब्युटिफुल आणि बॉल मात्र फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. पहिला षटकार रोहित पाटीलच्या बॅटमधून. 35 धावा फडक्यावरती. 35 जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 20 धावा फक्त आणि फक्त बनवायच्या आहेत. बॉल बाकी आहेत ते 22 बॉल मध्ये 20 धावा बनवणं मात्र अगदी सोपे आहेत. जबरदस्त बॅटिंग मात्र आपण इकडे फलंदाज रोहितच्या माध्यमातून पाहताय. आमचे साथी कॉमेंटेटर आणि हिंदीची एक मुलुक मैताणी तोफ बाबू शास्त्री यांचं मात्र शुभागमन इकडे झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मोस्ट वेलकम सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. इकडे विकेट गेली आहे. हा दुसरा धक्का मात्र भातान संघाला लागलाय. एक षटकार रोहित पाटील मात्र ठोकला होता. दुसऱ्या बॉलवरती देखील ऑफ करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि फलंदाज बाद. दुसरा झटका भातान संघाला.
नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सार्थक ठाकूर दाखल झालाय नंबर 4 वरती. 2 विकेट गमावल्यात आणि सार्थक बॅटिंग साठी आलाय. 21 बॉल आणि 20 धाव संख्येची फक्त आणि फक्त गरज आहे. गोलंदाजीच्या मार्क वरती तेजसला आपण पाहताय. राईट आर्म ओव्हर द विकेट न हा चेंडू. ओ फुलटॉस बॉल, चांगला फटका खेळलाय गॅप मध्ये. फिल्डर आहेत तिथे, बॉलला अडवतील, स्टॉप करतील. त्या अगोदर धाव मिळेल ती एक सिंगल रन इथे मिळते. सिंगल न धावसंख्या मात्र पोहोचली ती 36 वरती. 36 धाव फळक्यावरती आपण पाहताय 19 ची गरज आहे. उर्वरित बॉल मध्ये 19 धाव संख्येची गरज. सलामीवीर खेळाडू दोन्हीही मैदानाच्या बाहेर परतलेत. पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर लुक दिलाय हार्दिक पांड्या स्टाईल न. इकडे मात्र लॉंग ऑनच्या वरतून रोशनच्या बाट मधून जबरदस्त फटका. हा चौकार. 4 रन्स. 40 धाव फळक्यावरती आपण पाहताय. उर्वरित बॉल मध्ये फक्त आणि फक्त 15 धाव संख्येची मात्र गरज. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. रोशन थोडासा टप्पाचा बॉल होता. गॅप मध्ये मात्र खेळलाय सरळ बॅटनं लॉंग ऑन कडे. सिंगल रन. एकच धाव इथे होईल कंप्लीट. 2 षटकाचा खेळ इथे मात्र संपलाय. 2 षटकानंतर बातान संघ पोहोचलाय तो 41 धाव संख्येवरती. 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत तर फक्त आणि फक्त 14. 18 बॉल 14 ची गरज. चौदा धाव संख्येची 18 बॉल्स मध्ये मात्र गरज आहे. गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज अमित केणी तयार झालाय. हा तिसरा गोलंदाज आहे भगतवाडी टीम कडून. पहिलाच बॉल आहे. ओ लो फुल टॉस बॉल. इकडे मात्र चांगला फटका खेळला बॅकवर्ड स्कोअर लाईनच्या वरतून रोशन भोईरच्या बाट मधून. हा आसमानी छक्का. मोठा फटका, षटकार. मोठा फटका, षटकार आलाय. ओ यावेळेला मात्र उडवण्याचा प्रयत्न, लॉफ केलाय, फटका फसलाय. झेलची संधी आणि झेल घेतली आहे. फलंदाज बाद रोशन भोईर. बॅक टू द डगआउट. धाव संख्या धाव फलकावरती 47. जिंकण्यासाठी 8 धाव संख्येची मात्र गरज. शर्विन नवीन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 विकेट गमावल्या. धाव संख्या धाव फलकावरती 47. 55 धावा बनवायच्या होत्या. पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी तोडफोड फलंदाजी सागर भोईरची मात्र आपण पाहिली. आव्हान पूर्णपणे सोपं करून ठेवलं होतं ते सागरनं. त्यानंतर मग रोशनच्या बॅट मधून 2 षटकार आले. आव्हान अजून सोपं झालंय. 8 धाव संख्येची फक्त आणि फक्त गरज. शर्विन आला आता स्ट्राईक एंड वरती. नवीन खेळाडू. जिंकण्यासाठी 8 धावा बनवायच्या आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण सार्थक ठाकूरला पाहताय. तो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. एकच बॉल खेळलाय. ओ पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. फिल्डर आहे आणि फिल्डर असून फरक पडत नाहीये. बॉल मात्र गेलाय सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉल वरती पहिला तडाखा. शर्विनच्या बॅट मधून षटकार. 53 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धाव संख्येची गरज आहे. फक्त 2 धावा बनवायच्यात आणि जो खेळाडू येतोय तो षटकारानं सुरुवात करतोय. अगदी कॅरेबियन स्टाईल बॅटिंग इकडे मात्र केली जाते.
ती भाताण टीमच्या माध्यमातून 2 धावा पाहिजेत. बॉल तयार. हाकू टपाचा बॉल ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल कंप्लीट आणि एकच धाव. स्कोर इज लेवल बट कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 54 धावा फलक्यावरती आहेत. जिंकण्यासाठी एका धावसंख्येची गरज. एक धाव फक्त आणि फक्त पाहिजे. सहज आणि सोपा सामना भाताण टीम साठी आहे. ओ यावेळेला मात्र मोठा फटका खेळत सामना संपवलाय. बॉल सीमा रेषा पलीकडे धोनी स्टाईलनं सामना संपवून दिलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय तो संजय 11 भाताण संघानं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन भाताण संघ. आणि हार्ड लक असेल भगतवाडी संघ नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंट साठी. ऑल द बेस्ट. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 7 बॉल आणि 28 धावा ज्याने बनवल्या तो भाताण टीमचा विस्फोटक खेळाडू सागर भोईर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सागर